नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आज काही मोटो ब्लॉगिंग वगैरे काहीच नाही. आज जस्ट एक अनबॉक्सिंग करतोय मी. आपल्या जो जुना हेल्मेट आहे त्यासाठी मी एक ब्लूटूथ डिव्हाइस मागवलंय Amazonवरून. सो त्याची अनबॉक्सिंग करतोय आणि ह्याला लावणार आहे मी. ते पण तुम्हाला त्याची व्हिडिओ दाखवतो. सो एक मिनिट मी तुम्हाला तो डिव्हाइस दाखवतो. Amazonवरून मी मागवलाय. ऍक्च्युली मला तो कधीच आलाय, मला टाइम भेटला नाही व्हिडिओ काढायला. मी खोलून पण ठेवलेला कारण की ते प्राईम मेंबरशिप आहे. सो त्या लोकांची ओपन म्हणजे बॉक्स ओपन करून देतात ना, ह्याला नाही ओपन केलं, फक्त ते ओपन करून बघितलेलं. सो आपण ह्याला एकदा बघूया ओपन करून. हा बघा, हा बघा, हा आहे तो ब्लूटूथ डिव्हाइस B12. ह्याला अनबॉक्स करूया आणि मग आपण बघूया. बॉक्सचे स्पेसिफिकेशन्स आपण बघून घेऊ. B12 आहे, हेल्मेट वायरलेस हेडफोन्स, RGB कलर लाईट, लॉंग लास्टिंग बॅटरी लाईफ, वॉटरप्रूफ अँड अँटी फ्रीजिंग. म्हणजे एवढे सगळे ह्याच्यामध्ये आहेत. अजून काय काय, व्हॉल्यूम अप नेक्स्ट सॉन्ग, व्हॉल्यूम डाऊन प्रिव्हियस सॉन्ग, इंडिकेटर लाईट ब्ल्यू, पॉवर ऑन अँड ऑफ, प्ले अँड पॉज, आन्सर कॉल, आन्सर अँड हँगअप, ओके, व्हॉइस असिस्टन्स, FM बटन, FM इंडिकेटर. बघू शकता तुम्हाला मी दाखवतो. आणि हा जो मध्ये आहे हा गोल, तो चमकतो तो लाईट मध्ये. सो हा असा आणि आहे हा आपण प्रोडक्ट. थांबा मी खोलतो. बरेच दिवस झाले आणलेला तो, पण मी अनबॉक्स नव्हता केला, असंच ठेवलेलं. सो बॉक्सचा कंटेंट तुम्हाला सांगतो. ही एक आहे टाईप A टू टाईप C चार्जिंग, हे चार्जिंग केबल. अजून काय, हा बॉक्स खाली झाला, ह्याला ठेवूया साईडला आपण इथे. हे आहे त्याचा हेल्मेटला जो चेन असा क्लिप ऑन होतो, सो त्याला तो डिव्हाइस लागतो तो. हे आहे त्याचं युजर मॅन्युअल. युजर मॅन्युअलची तर आपल्याला गरज नाही, आपण बघून घेऊ नंतर. हे आहेत वेलक्रोज. हे वेलक्रोज आहेत, हे बघा, हे वेलक्रोज आहेत जे हेल्मेटचे जे स्पीकर्स आपल्याला भेटले त्याच्याबरोबर ते लागतील. अरे पडलं. आणि हे आहेत, हा आहे तो डिव्हाइस. बघू शकता क्वालिटी चांगली आहे, स्पीकर्सची क्वालिटी चांगली आहे आणि माईकची पण वायर पण चांगली आहे, मेटलमध्ये चांगली आहे, क्वालिटी चांगली आहे. बघितले रिव्ह्यूज बघूनच मी घेतले, 2-3 युट्यूबवरती सर्च केले. लेट्स मूव्ह टू द मेन माईकची पण डिव्हाइस. हा बघा, हा आहे तो मेन डिव्हाइस. बघू शकता दिसायला सेम इंटरकॉम सारखा दिसतोय, पण हा इंटरकॉम नाही, हा ब्लूटूथ डिव्हाइस आहे. तुम्हाला सांगेन मी याची जर तुम्हाला घ्यायचं असेल डिटेल्स मी सांगेन, कसं मी कुठून घेतलं Amazonवरून, त्याची लिंक वगैरे डिस्क्रिप्शन मध्ये मी टाकून देईन. सो स्टे ट्यून. आता मी हा इन्स्टॉल करतो आपल्या हेल्मेटवरती आणि मग तुम्हाला दाखवतो आणि त्याची क्वालिटी वगैरे कशी आहे ते पण सांगतो. स्टे ट्यून. सो हा आहे आपला जुनावाला हेल्मेट स्टड्सचा, बघू शकता. त्याच्यामध्ये आपण इन्स्टॉल करणार आहोत तो ब्लूटूथ डिव्हाइस. सो पटपट ते इन्स्टॉल करायला घेऊ आणि मग तुम्हाला दाखवतो कसं आहे काय ते. सो इथे बघू शकता मी पॅडिंग्स वगैरे लावून टाकली सगळी. ही वायर पण जी आहे ती आपल्या डिव्हाइसला लागेल. ही बघा, ही वायर ती पण मी बाहेर काढून ठेवली. सो आता याला डिव्हाइस लावतो आणि मग नंतर तुम्हाला दाखवतो आणि मग त्याची व्हॉइस क्वालिटी कशी आहे, स्पीकरची क्वालिटी कशी आहे, माईकची क्वालिटी कशी आहे, तेही सगळं सांगतो. सो बघा, व्हिडिओवर असा लागलाय हेल्मेटला आणि हा जो डिव्हाइस आहे तो असा लागतो, असा लागला. ह्याला
ऑन कर, ती वायर इथे एकदा लावतो आणि मग नंतर तुम्हाला ऑन करून दाखवतो. बघू शकता हा आता झालाय हेल्मेट सोबत पेअर झालाय ब्लूटूथ डिव्हाइस आपल्या मोबाईल सोबत. तुम्हाला याची साऊंड क्वालिटी मी ऐकवतो, एक मिनिट. तुम्हाला याची साऊंड क्वालिटी मी आता ऐकवतो. मला बाहेरपर्यंत आवाज येतोय. मी तुम्हाला एकदा माईक आतमध्ये टाकून दाखवतो आणि तुम्हाला याची साऊंड क्वालिटी ऐकवतो. सो अशी ह्याची साऊंड क्वालिटी आहे. मी एकदा हा हेल्मेट घालतो आणि मग नंतर याच्यावरती कॉलिंग किंवा मग व्लॉगिंग करता येतं का ते मी पण बघतो. त्याचा माईक कसा चालतो ते पण बघतो. So, पाहत राहा तुम्ही. सो हा असा काहीतरी दिसतोय, बघू शकता तुम्ही. माहिती थोडी प्लेसिंग ह्याची चुकली आहे. इथे जास्त मागे केली, इथे पाहिजे होती. आणि आता जो मी माईक पण लावलेला आहे माझ्या मोबाईलला आणि जो ह्याचा माईक आहे ब्लूटूथचा, मी त्याच्याने रेकॉर्ड करतो. कसं येतं साऊंड क्वालिटी आपल्याला काहीच नाही माहिती. मी फॅन चालू आहे, फॅनच्या खाली जाऊन पण उभा राहिलो आणि मग तुम्हाला फॅन खाली उभा आहे, काय माहिती विंडोज येतो की नाही येत नसेल कदाचित मे बी. साधारण फॅन खाली उभा आहे. याच माईकने रेकॉर्ड होतो आहे जो हेल्मेटमध्ये मी लावला आहे. त्याची क्वालिटी कशी आहे की आपण जेव्हा रायडवर जाऊ, तो दुसरा पण हेल्मेट आहे आपला तिथे, तो मी तुम्हाला दाखवतो एक मिनटं. हा बघा, हा आपला दुसरा हेल्मेट पण आहे. ह्याच्यामध्ये हा प्रॉपर इंटरकॉम आहे. हा ब्लूटूथ नाही, हा इंटरकॉम आहे. हा एकसाथ 5 ते 6 रायडर्सला कनेक्ट होऊ शकतो. पण मेश इंटरकॉम आहे हा कोणाला पण होऊ शकतो. आणि हा जो आहे तो आहे आपला ब्लूटूथ डिव्हाइस. सो हा फक्त कॉलिंगसाठी, म्युझिक ऐकण्यासाठी, GPS साठी आणि ब्लॉगिंगसाठी आपण यूज करू शकतो हा वाला. सो बघू, कधी बाहेर गेलो तर मग हा वाला एकदा हेल्मेट, म्हणजे विदिन सिटी असेल, कुठे राईड करायची असेल, एकटा असेल तर मग आपण हा वाला हेल्मेट यूज करू शकतो. तो हेल्मेट पण ब्रेकिंग करायचा आपल्याला. सो त्यासाठी पण बघू, तो कधी जमला तर तो पण हेल्मेट आपण ब्रेकिंग करू. आता ॲक्च्युली आज आहे फ्रायडे, आज फ्रायडे आहे आणि उद्या आहे सॅटर्डे. सो उद्या ॲक्च्युली निघायचं. आम्ही आमचे जे मंडळातली पोरं आहेत, आम्ही सगळे निघणार आहोत जेजुरीला. हा हेल्मेट घालून ठेवला कारण की याच्यामध्ये माईक आहे म्हणून, तर समजेल तरी मला पण की बाबा याचा माईक पडले. सो आम्ही उद्या निघणार आहोत जेजुरीला. ह्याच्यानंतर मी विचार करतो अजून एक प्रोडक्ट मी मागवलेला, त्याचं पण अनबॉक्सिंग करू की नको जाऊन दे, करूनच टाकतो तो पण एक अनबॉक्सिंग. व्ह्यूज पण भेटतील त्याच्याने. सो उद्या आम्हाला निघायचं जेजुरीला, मला त्याची पण तयारी करायची आहे. सो हा व्हिडिओ कसा वाटला असेल तुम्हाला, जर हा आवडला असेल हा व्हिडिओ, किंवा तुम्हाला कोणाला हेल्मेटसाठी ब्लूटूथ पाहिजे असेल, तुम्ही हावाला ब्लूटूथ बघू शकता. स्वस्तात पण आहे, चांगलं आहे. V12 नाव आहे याचं आणि प्रोडक्ट चांगला आहे. हा साऊंड क्वालिटी पण चांगली आहे, कॉलिंगसाठी पण चांगली आहे आणि तुम्हाला ब्लॉगिंग करायची असेल तर ब्लॉगिंग करू शकता. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्टे ट्यून, अजून 2-3 व्हिडिओज येणार आहेत, मजा येणार तुम्हाला. सो पाहत राहा. नमस्ते, बाय बाय.